आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या सुरुवातीला आपण सविस्तरपणे पाहूयात आणि यासाठी आपण जाऊयात थेट सिंधुदुर्गात। सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये व्यस्त आणि प्रमुख केंद्र असलेल्या पणदूर बाजारपेठेमध्ये भाजी विक्रेत्यांच्या 2 गटांत जोरदार हाणामारी झालेली आहे। ग्राहक दुसऱ्या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करत असल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद उफाळून आला आणि या राड्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी पणदूर इथल्या भाजी बाजार पूर्णपणे बंद करण्याची आक्रमक मागणी आता लावून धरलेली आहे। तर पणदूर बाजारपेठेमध्ये नियमित भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू असताना एका ग्राहकानं दुसऱ्या व्यापाऱ्याकडून भाजी खरेदी केली आणि याच कारणावरून एक भाजी विक्रेता प्रचंड चिडला आणि त्याने समोरच्या व्यापाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि दोन्ही गटात आमने सामने ते आले आणि प्रचंड राडा झालेला आहे। आपले प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गुरुप्रसाद, केव्हाची ही घटना आहे आणि आता पुढे नेमकं काही कारवाई होते आहे का? वैष्णवी, कुडाळ तालुक्यातील पणदूर ही बाजारपेठ अगदी गजबजलेली बाजारपेठ असते आणि गुरुवार हा तो भाजीवाल्यांसाठी एक खास दिवस दिलेला आहे आणि त्यासाठी इतर बेळगाव असेल, कोल्हापूर असेल स्थानिक ठिकाणीवरून भाजी विक्रेते तिथे येत असतात आणि फार मोठी गर्दी असते आणि ही भाजी त्या बॉक्सेलमध्ये विक्री केली जाते। खरं तर काल एका भाजीवाल्याने दुसऱ्याकडून भाजी घेताना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जो वाद झाला आणि वाद तो एवढा विकोपाला गेला की चक्क त्यांनी एकमेकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तिथे जाऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकत नसल्यामुळे, दारूच्या नशेत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्याला चोपही चांगल्या पद्धतीचा दिला। त्यानंतर या प्रकरणावर कुठेतरी पडदा टाकण्यात आला। मात्र एवढी घटना घडून देखील स्थानिक पोलीस जे आहेत ते मात्र तिथपर्यंत पोहोचले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली। अच्छा, धन्यवाद। अगदी सविस्तर माहिती आपण दिली आहे।